Can I come, sir? Please come. Good morning, sir. Good morning. Good morning, Please sir. बसा. Good morning. Thank you, sir. तुम्ही खटाव तालुक्यातून आहात. हो सर. तुमच्याकडे पाण्याची समस्या बरीच गंभीर आहे. हो सर. काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गाव हे एक युनिट समजून जर आपण काही उपाययोजना करायच्या ठरवल्या ही पाण्याची जी समस्या आहे याच्यावर लॉंग टर्म मध्ये आपल्याला मात करण्यासाठी काय करायला हवं, काय प्लॅनिंग करायला हवं? सर तिथं पाण्याची समस्या ही याचं कारण आहे कारण ते पर्जन्यछायेचा प्रदेश आहे त्यामुळे सर आपण पाहिलं तर तिथे आता अनेक प्रोजेक्ट्स आहेत जसे उपसा जलसिंचन योजना किंवा इरिगेशन जसे उरमोडी धरण वीर धरण असे सारखे आहेत त्यामुळे ते पाण्याची एक कनेक्टिव्हिटी होत आहे. पण सर लॉंग टर्म मध्ये करण्यासाठी आपल्याला एक सस्टेनेबल वे इंट्रोड्यूस करायला पाहिजे. जसं की सर राळेगण सिद्धी हे एक आदर्श मॉडेल आहे. तिथे जसं लोकसहभाग डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन अवलंब करून वॉटरशेड मॅनेजमेंट किंवा सर काय काय केलंय बरं तिथे म्हणजे किंवा काय करायला हवं मग गाव पातळीवर गाव हे युनिट मानलं तर तिथं काय काय उपाययोजना करायला पाहिजे? सर जे पावसाचं पाणी आहे ती जास्तीत जास्त जमिनीत कसे जिरवले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तर सर तसेच जे वॉटरशेड मॅनेजमेंट करता येऊ शकते आपल्याला तसेच सर लोकसहभाग यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. सर तसेच आमच्या भागात पाणी फाउंडेशनचे वर्क हे खूप चांगल्या रीतीने झाले आहे त्यामुळे सर रिसेंटली आता 2-3 वर्षात ऊसासारखे प्रॉफिटेबल पीकही घेतली जातात. पण तुम्हाला वाटतं का की असा जो वॉटरशेड तुमचा एरिया आहे राईट सॉरी म्हणजे रेन शॅडो एरिया आहे तुमचा आणि अशा ठिकाणी समजा तुम्ही काही वॉटरशेड डेव्हलपमेंटचे काही कार्यक्रम घेऊन पाणी वाढवलं आणि ऊसासारखी जर पिकं घेतली जी वॉटर इंटेन्सिव्ह आहेत तर हे सस्टेनेबल राहील का? जे तुम्हीच म्हणालात की आता पाण्याची लेवल वाढली आणि आता ऊसासारखी पिकं सुद्धा होत आहेत. सर त्याकडे पाहिलं तर आपण एक शेतीचं संकट आहे त्यामुळे लोक ते पीक घेतात कारण ते एक प्रॉफिटेबल पीक आहे त्यातून. नाही ते सगळं खरं आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं पण माझा मुद्दा असा आहे की एकीकडे तुमच्याकडे पाणी नाहीये तुम्ही खूप प्रयत्न करून लोकसहभागातून वॉटरशेड डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स राबवले आणि पाण्याची पातळी वाढवली आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मग ऊसासारखी पिकं लावताय मग ते टिकणार का पाणी? परत वॉटर लेवल नाही खाली जाणार. हो सर. सर त्यासाठी काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन लावावे लागतील हे आपण करायला पाहिजे. मग हे आपल्याला तुम्ही राळेगण सिद्धीचं सांगितलं तिथं आहेत का काही रिस्ट्रिक्शन्स? सर त्याबद्दल मला माहिती नाहीये पण तिथले जे सरपंच आहे किंवा ग्रामसभा आहे ते प्रोएक्टिव्हली वर्क करतात. वॉटरशेड जी डेव्हलपमेंट आहे पाणी जिरवणं हे काम होण्यासोबतच वॉटर यूज मॅनेजमेंट सुद्धा लोकसहभागातून करणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि राळेगण सिद्धी असेल किंवा ही अशी सक्सेसफुल गाव आहेत तिथे हे यशस्वीपणे केलेलं आहे. ओके ठीक आहे. तुमच्या जिल्ह्याचे काय असे प्रॉब्लेम्स वाटतात किंवा आपण जिल्ह्याचे नको बोलायला आपण स्पेसिफिक खटाव बद्दलच बोलूया. खटावच्या कुठल्या अशा काही महत्वाच्या समस्या आहेत की ज्याला प्रशासनानं किंवा सरकारनं प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं? सर पहिले तर तिथे पाणी टंचाई आहे आपण त्याबद्दल बोललोच. सर दुसरी म्हणजे सध्या युवकांमध्ये जे व्यसनाचं प्रमाण जास्त आहे तर तसेच तिथे स्थलांतर खूप प्रमाणात होतं आणि सर अलीकडेच मुलांची लग्न होईना झाले तर हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. का बरं म्हणजे हा लग्नाचा प्रॉब्लेम का झालाय असं तुम्हाला वाटतंय? हो सर. सर पहिलं तर ते एम्प्लॉयमेंट जनरेशन जी ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तितकी होत नाहीये किंवा तिथला जो युथ आहे ते मेनली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट नाहीये. तर पेअर प्रेशर ग्रुप इन्फ्लुएन्स किंवा एक पण आता काही 10 वर्षापूर्वी पण काही अशीच परिस्थिती होती. एम्प्लॉयमेंट काही फार होता काही अशातला भाग नव्हता पण त्यावेळी नव्हता प्रॉब्लेम लग्नांचा. 15 वर्षापूर्वी नव्हता तो काही इश्यू पण एम्प्लॉयमेंट काही फार काही परिस्थिती काही आता बदलली आहे असं काही नाहीये. त्यावेळी तशीच परिस्थिती होती. आत्ताच का होत नाही लग्नांचा काही इश्यू झालाय आत्ताच का झालाय? सर आपण म्हणू शकतो की मुली आता खूप शिक्षण घ्यायला लागल्यात. मुलांच्या तुलनेत त्या खूप क्षेत्रात आजकाल पुढे आहेत त्यामुळे मुलींची एक डिमांड असते की आपला तुम्हाला असं वाटत नाही का बेसिकलीच कुठेतरी जो सेक्स रेशो जो होता ऍडव्हर्स होता काही गेले 15-20 वर्षांपासून
त्याचे साईड इफेक्ट्स आता दिसायला लागलेत, हे एक मूळ कारण नाही वाटत का तुम्हाला? हो सर, नक्कीच ते बरोबर आहे. ठीक आहे. तुमची हॉबी काय आहे? सर, योगा आणि मेडिटेशन. ओके. वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये सुद्धा मेडिटेशन सांगितलेलं आहे, सांगू शकाल त्याच्याबद्दल? ऑलमोस्ट सगळ्याच रिलिजन्स मध्ये आहे ना मेडिटेशन प्रॅक्टिस केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतींनी केलं जातं, पद्धतींमध्ये फरक आहे फक्त. त्याबद्दल सांगू शकाल? सर, मला मेडिटेशनचे प्रकार माहित आहेत. हम्म. त्यानुसार एक आपण माइंडफुलनेस मेडिटेशन आहे. नाही, हा झालाच, Yes. पण वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये जे जसं सुफिझम मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल मेडिटेशन, हे माहिती आहे का तुम्हाला? सॉरी सर, रिलिजन्स मधले मला माहित नाही. हिंदुइझम मध्ये सुद्धा मंत्रांचा जाप आहे, तो Yes, सुद्धा एक मेडिटेशनचाच प्रकार आहे. भक्ती ठीक. मेडिटेशन आहे सर. ओके, हरकत नाही. तुमचा पहिला प्रेफरन्स काय आहे? सर, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ओके, ठीक आहे. पोलीस प्रशासनात का जायचंय मग? आता इथे तर पोलीस प्रशासनामध्ये म्हणजे कामाच्या वेळा फिक्स नसतात, त्यामुळे फॅमिली सांभाळणं आणि नोकरी सांभाळणं याच्या बाबतीत चॅलेंजेस आहेत. असं असताना तुम्हाला का प्राधान्य द्यावं असं वाटतं पोलीस सर्व्हिसला? सर, फर्स्ट थिंग म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाची डायव्हर्सिटी आहे. सर, दुसरी गोष्ट म्हणजे एक युनिफॉर्म आहे, ही एक डिसिप्लिन सर्व्हिस आहे. सर, मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या शेजारी ताईला पोलीस भरती सिलेक्शन झालेलं पाहिलं, तेव्हा ती दररोज न चुकता सकाळी उठायची, एक्सरसाइज करून नंतर कॉलेजला जायची. त्यामुळे तिचं ते डेडिकेशन आणि डिसिप्लिन पाहून मला असं वाटलं की आपणही या पोलीस क्षेत्रात यावं. आणि तेव्हा मी सर ठरवलं होतं की आपण. तुम्ही डायव्हर्सिटी म्हटला, मला तर असं वाटतं थोडा मोनोटोनस आहे जॉब कम्पेअर टू डेप्युटी कलेक्टर. तुम्ही म्हटलात म्हणून डायव्हर्सिटी, जास्त डायव्हर्सिटी डेप्युटी कलेक्टर किंवा डेव्हलपमेंटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा आता रुरल डेव्हलपमेंट मध्ये, अर्बन डेव्हलपमेंट मध्ये, तिथे उलट जास्त डायव्हर्सिटी आहे, असं नाही वाटत तुम्हाला? सर, त्या विकास प्रशासनाच्या किंवा महसूल प्रशासनाच्या पोस्टी ह्याही खूप चांगल्या पोस्ट आहेत. पण आपण DYSP मध्ये पाहिलं तर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे सर, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे सर, अँटी टेररिझम स्क्वॅड आहे सर, अँटी करप्शन ब्युरो आहे. अशासारखे विविध डिपार्टमेंटमध्ये सर काम करता येईल. आणि सर, हे एक विजिबल जॉब आहे की त्यामध्ये लोकांना तात्काळ आणि आपण डायरेक्ट मदत करू शकतो. ओके, तात्काळ मदत करू शकतो. Yes. मग ते इन्स्टंट जस्टिस एक प्रकार आहे बघा. लोकांना आहे ना बऱ्याचशा ज्या काही केसेस असतात, हेनियस क्राईम्सच्या केसेस असतात, तिथं पोलिसांकडनं अपेक्षा असते की त्यांनी इन्स्टंट जस्टिस द्यावा, कारण कोर्टामध्ये होणारा विलंब ह्या सगळ्या गोष्टींमुळं कोर्टामध्ये जेवढा विश्वास आहे त्याच्यापेक्षा पोलिसांमध्ये जास्त विश्वास आहे. मग त्या बाबतीत आणि लोकांची अपेक्षा असते इन्स्टंट जस्टिस द्यावा हेनियस क्राईम्स मध्ये. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, काय मत आहे तुमचं? सर, कोणताही हिनियस क्राईम झाला किंवा गंभीर क्राईम झाला तर लोकांच्या भावना येणं तितकं साहजिकच आहे. पण सर, ते रूल्स आणि रेग्युलेशन्सला किंवा कायद्याच्या आधारे दिलं जावं असं मला वाटतं. कारण सर, कायदा हे भावनांच्या आधारे नसून तथ्य आणि काय जे त्याच्यासाठी लागतात कायद्यासाठी. एन्काउंटरचा सपोर्ट करता की नाही तुम्ही? इन्स्टंट जस्टिस मध्ये मला एन्काउंटर बद्दल बोलायचं होतं, त्याला जस्टिफाय करता तुम्ही? सर, एन्काउंटर इलिगलच आहे. आणि सर, धर्मवीर वर्सेस प्रेमसागर केसमध्ये सर माननीय सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये एन्काउंटर दिला जावा. ओके, कुठल्या रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी एन्काउंटर जस्टिफायबल? येस सर. सर, मायनॉरिटी रिलेटेड केसेस किंवा SC/ST रिलेटेड ज्या केसेस असतील अति गंभीर, किंवा सर निर्भयासारख्या ज्या केसेस असतील त्यामध्ये रेअर केसमध्ये आपण देऊ शकतो. तुम्ही फाशीची शिक्षा आणि एन्काउंटर मध्ये कन्फ्युजन नाही करत आहे? सर, येस सॉरी सर. फाशीची शिक्षा आणि एन्काउंटर मध्ये तुम्ही करत आहात. मग आता समजा असं जर म्हटलं तर कुठेतरी गंभीर केसमध्ये मग पोलिसांनी जस्टिस द्यायचं असं झालं ना, ट्रायलच चालवायची नाही, मग कसाबचा केला का एन्काउंटर? नाही सर, नाही केला ना, पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तिथे वापरली ना? हो. हा, ठीक आहे, हरकत नाही. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? BSc फिजिक्स. फिजिक्स झालेलं आहे. ओके. 2000 कधी झालंय तुमचं? 21 ला. ओके.
मग काय इकडे फिजिक्सचा काय उपयोग आहे इकडे प्रशासनात असं वाटतं तुम्हाला? सर फिजिक्सचा बेसिक रूल आहे की कोणतंही ॲझम्पशन जोपर्यंत सायंटिफिकली प्रूव्ह केलं जात नाही तोपर्यंत ते खरं मानलं जात नाही. सर तसेच हे कोणत्याही लोकसेवकाला ऍडमिनिस्ट्रेटरला लागू. सायन्स नाही ना इथं, सायन्स चालतच नाही इथं डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, की काहीतरी तुम्ही ऍझम्पशन मग ते प्रूव्ह करत बसणार असं चालत नाही. इन्स्टंट तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आलं लक्षात? सर पण त्या निर्णय मागे जे काही रूट कॉजेस आहेत किंवा ते त्यामागील काही कारणे आहेत की ते तथ्य आहेत. तुम्ही काय प्रत्येक गोष्ट प्रूव्ह थोडीच करत बसणार, तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत. अचानक तुम्हाला परिस्थिती ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी अचानक निर्णय घ्यावे लागणार आहेत. तुम्ही साताऱ्यातले आहेत, पुसे सावळीच्या, हो सर. तर त्या घटनेचा काही संबंध आहे का तुमच्या पोस्ट प्रेफरन्सला DYSP म्हणून? हो सर. त्यावेळी काय वाटतं तुम्हाला, ती प्रशासनाची चूक होती की भावनेच्या भरात त्या घटना घडलेल्या आहेत, की वेल प्लॅन्ड ती घटना होती? सर मला असं वाटतं की ते एक भावनेच्या प्रमाणात झालेले आहे. कारण समाज माध्यमांवर काही आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आले आणि त्यामध्ये सर ती घटना घडून आलेली. ठीक आहे, तुम्ही आता तिथले SP आहात Yes. आणि असं तुम्हाला जाणवतं की एखादा धार्मिक प्रतीकाबद्दलचा जो मॉर्फ्ड व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांवर पसरतोय आणि तुम्हाला 48 तासांसाठी इंटरनेट बंद करायचंय, पण त्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या परीक्षा पण आहेत त्या भागात आणि व्यापाराचं वगैरे नुकसान होणार आहे जर इंटरनेट बंद ठेवलं तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? सर मी विद्यार्थ्यांच्या परीक्षेला प्राधान्य. ठीक आहे, आणि ती सिच्युएशन कशी हँडल कराल जर प्रक्षोभ असं चालू आहे, दंगल होण्याची शक्यता आहे तर? हो सर त्यासाठी आपली एक स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर असते ते मी फॉलो करेल. सर त्यासाठी सायबर हेल्पलाईन आहे आपली 1930. याचा रिस्पॉन्स टाइम कसा करता येईल त्याकडे मी लक्ष देईन सर. तसेच माझ्या जे अंडर पोलीस स्टेशन किंवा जे अदर कर्मचारी वर्ग असतील त्यांच्याकडे मी कंटिन्युअसली रिपोर्टिंग घेईन की कोणत्याही समाज माध्यमांवर अशी ठीक आहे. न्यूज. जमावबंदी आणि संचारबंदीमध्ये काय फरक आहे? हो सर जमावबंदी ही भारतीय न्याय सुरक्षा संहितेच्या सेक्शन 163 नुसार लावली जाते. त्यामध्ये 4 किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला जातो. आणि सर संचारबंदीमध्ये सर जीवनावश्यक वस्तू सोडता बाकीसाठी प्रतिबंध केला जातो. फर्लो आणि पॅरल मधला फरक सांगता येईल तुम्हाला? सॉरी सर. ठीक आहे. पुसे सावळी म्हणजे मानखटाव दुष्काळग्रस्त भाग आहे, तर दुष्काळग्रस्त भाग आणि गुन्ह्यांचं प्रमाण यांच्यात काही संबंध वाटतो का तुम्हाला? सर दुष्काळग्रस्त भागात मुख्यतः गरिबी, बेरोजगारी किंवा असे प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे ही जे तरुण वर्ग असतो त्या अशा ऍक्टिव्हिटीजकडे प्रभावित होतो. सर तुम्ही मगाशी सांगितलं नशेकडे पण जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, हो. तर तुम्हाला कायदा माहिती आहे हो. नशेच्या संबंधी कोणता आहे भारतातला? सॉरी सर आता रिकॉल होईना पण मी नक्कीच वाचलेलं आहे. बरोबर, ठीक आहे. आता दुष्काळग्रस्त भागासाठी मध्यंतरी म्हणजे 5-10 वर्षापूर्वी एक प्रयोग चालू होता आर्टिफिशियल रेनसाठीचा, तुमच्या भागात पण झालेला आहे. तर आर्टिफिशियल रेनसाठी कोणते केमिकल्स वापरले जातात? सर SO2 आणि NO2 वापरलाय. SO2 आणि NO2. Yes. ठीक आहे, तुम्ही तो केमिकल रेनफॉल म्हणताय. आर्टिफिशियल रेनफॉल साठी आठवते काहीतरी फवारलं जातं वरच्या पातळी ढगांच्या लेवलला. सर मी ते वाचले पण एक्झॅक्ट. ठीक आहे. ओके, फिजिक्स झालेलं आहे तुमचं, बरोबर आहे. तर वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी बद्दल काय सांगता येईल? येस सर. सर ही वेव्ह ही 2 फॉर्म मध्ये असते, एक पार्टिकल फॉर्म आणि एक वेव्ह फॉर्म मध्ये असते. तर पार्टिकल फॉर्म मध्ये पाहिलं तर आपण क्वांटम थेरी आहे की ते पार्टिकल फॉर्म डिफाईन करते. सर वेव्हज मध्ये सर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन किंवा रेक्टिलिनियर प्रोपगेशन हे फिनॉमिनन ते दाखवतात. ठीक आहे, मग पोलरायझेशन काय प्रकार आहे? सर सॉरी सर पार्टिकलशी रिलेटेड आहे की वेव्ह फॉर्मशी रिलेटेड आहे तो? सर वेव्ह फॉर्मचे. वेव्ह फॉर्म. रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स वगैरे तुम्हाला माहितीच असतील, तर त्यातला हाफ लाईफ हा कन्सेप्ट काय आहे? सर ते कार्बन साठी लाईफ साठी असते. त्यामध्ये कार्बन डेटिंग केले जातं
आणि कोणत्याही एका वस्तूची किंवा झाडाची आपण लाईफ मेजर करू शकतो. ठीक आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल काय सांगतील तुम्हाला? येस सर. फोटो इलेक्ट्रिकल इफेक्ट हा मान्य आइन्स्टाईन सरांनी दिलेला होता. त्यामध्ये कोणतीही लाईट आपण एखाद्या मेटल सरफेसवर रेडिएट केली तर त्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. Emitter करतात. Yes. ठीक आहे. कुठल्याही मेटलवर? सर मेटल सरफेसवर होतात. मध्यंतरी एक साऊथ इंडियन जो फेमस हिरो आहे, जो आता राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येते, तर त्यांच्या रॅलीमध्ये स्टॅम्पेडची घटना घडली, चेंगराचेंगरीची घटना घडली. तर तुम्हाला ते काय वाटतंय, पोलीस प्रशासनाचं अपयश आहे का? आणि अशा घटना वारंवार होत आहेत धार्मिक ठिकाणी किंवा राजकीय ठिकाणी, तर त्यासाठी काही मॉडेल कोड आहे का आता अस्तित्वात? सर सध्या माझ्या वाचनात आले त्यानुसार नाहीये, पण आपण त्यासाठी प्रोएक्टिव्ह मेजर घेऊ शकतो. सर ते कारण झालं की तिथे अचानक गर्दी वाढली आणि त्यांना यायला उशीर झाला, त्यामुळे हा मॉब कंट्रोल करता आला नाही. जर आपण ह्याचं अनालिसिस केलं तर प्रेडिक्टिव्ह आपण प्रिव्हेन्शन कंट्रोल करू शकतो. म्हणजे ही आता स्टॅम्पेडची घटना कोणाचं अपयश, पोलीस प्रशासनाचं का तिथल्या DM वगैरे त्यांचं? सर हे एकंदरीतच सर्व यंत्रणांचं आपल्याला अपयश म्हणता येणार नाही, पण ते कंट्रोल करण्यात कुठेतरी अडथळे निर्माण झाले. ठीक आहे. ज्या रॅलीबद्दल तुम्ही बोलत होता, त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव माहितीये का तुम्हाला? येस सर. काय नाव आहे? सर TVK तमिलना वेलगम असं आहे. कझगम. येस सर. सर ठीक आहे. तुमचा DYSP पहिला प्रेफरन्स आहे. असं रिसंट काळामध्ये असं दिसून येत आहे की एक तर सुप्रीम कोर्टात ते पेंडिंग केसेसचं किंवा कोर्ट सिस्टीममध्ये पेंडिंग केसेसचा इश्यू वेगळा, पण त्याचसोबत कन्व्हिक्शन रेटवर खूप चर्चा होताना दिसते. नेमकं काय असतं कन्व्हिक्शन रेट आणि तो कमी का असतो, कमी का आहे? सर पोलीस प्रशासनाचं काम असतं मुख्यतः की चार्जशीट फाईल करणं आणि स्पीडी इन्व्हेस्टिगेशन करणं आणि न्याय देण्याचं काम सर न्यायालयाचं असतं. त्यामुळे न्यायालयामध्ये जे दोष निर्माण होतात ते दोष सिद्धीचं प्रमाण म्हणजे सर कन्व्हिक्शन रेट असतो. सर तो आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहे. सर अराउंड 28% आहे. आणि सर रिसेंटली जो NCRBचा रिपोर्ट आलेला आहे सर त्यानुसार त्याच्यात इम्प्रुव्हमेंट झालेले आहे आणि सर तो आता 49% आहे. तर त्यामुळे मला सर वाटते की एक चांगली एक क्राईम इन्व्हेस्टिगेशन होत आहे. ओके. पण कधी कधी असं म्हणतात की काय कन्व्हिक्शन रेट कमी असण्याचं कारण असं आहे की पोलिसांवर एक राजकीय दबाव असतो आणि केसेस लवकर क्लोज करायचे असतात, त्यामुळं ते कोणालाही सस्पेक्ट बळजबरी त्याच्याकडनं स्टेटमेंट घेऊन त्याला सस्पेक्ट घोषित करून मग ते चार्जेस फाईल करतात आणि त्यामुळं कन्व्हिक्शन रेट कमी आहे. तुम्हाला वाटतं का ही पॉसिबिलिटी आहे म्हणून? सर वन ऑफ द फॅक्टर होऊ शकतो, कारण ज्या विविध समित्या नेमल्या जशा पद्मनाभन समिती यांनी सांगितलं की पोलिसांवर राजकीय दबाव आहे. सर त्यासाठी जे प्रकाश सिंह केस 2006 आहे त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिले आहेत की जसं लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन जर सेपरेट केलं तर पोलिसांवर तितकासा राजकीय दबाव येणार नाही. पण ते प्रकाश सिंग केसच्या संदर्भामध्ये आता रिसेंटली 2 वर्षापासून असं दिसून येतंय की जे काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये DGP जे आहेत त्यांना एक्सटेन्शन वगैरे दिल्या जात आहे, म्हणजे एक प्रकारे बायपासच करण्याचा प्रयत्न होत आहे. हे याच्याबद्दल काही आयडिया आहे तुम्हाला? सॉरी सर तितकेच मला. ओके. कालच जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांच्यावरती एका वकिलानं बूट फेकला त्यांच्या ह्याच्याकडं. तर त्यामध्ये गवई जे आहेत, जस्टिस गवई जे आहेत ते म्हणले की मी काही ह्याच्यापासून विचलित वगैरे होत नाही, मला याचा काही फरक पडत नाही आणि मी काही ह्याच्यावरती कंप्लेंट वगैरे करणार नाही. तर त्यांनी अशी कंप्लेंट न करणं किंवा ज्या व्यक्तींना ते कोर्टाचा अपमान करणं, एका इन्स्टिट्यूशनचा अपमान करणं, तर त्याच्यामध्ये त्यांनी अशी कंप्लेंट न करणं आणि त्या व्यक्तीला काही सजा न होणं ह्याच्यातनं एक चुकीचा पायंडा पडेल असं वाटतं का तुम्हाला? सर नक्कीच जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते ज्युडिशरी एक इंडिपेंडेंट फंक्शन करतं, ह्यासाठी एक हे सर चुकीचं ठरू शकतं. सर आपण जे फेडरल फीचर्स आहेत त्यामध्ये किंवा आर्टिकल 15 मध्ये आपण सेपरेट ज्युडिशरीला एक स्थान दिलं आहे. तर सर इंडिपेंडेंट फंक्शन करण्यासाठी अशा तक्रारी होऊ नयेत असं मला वाटतं. नाही, पण जर त्यांना स्वतःहून जर केस करायचे नसेल तर मग काय ऑप्शन उरलेले आहेत?
सर मी त्याची माहिती घेईन. ओके. तुमची हॉबी काय योगा आणि मेडिटेशन आहे. हो. नेमकं म्हणजे कसं करायचं ह्याच्या व्यतिरिक्त ह्या दोन्ही मधला एक मेजर डिफरन्स काय वाटतं तुम्हाला योगा आणि मेडिटेशन मध्ये? सर मेडिटेशनमध्ये एखाद्या गोष्टीवर, श्वासावर किंवा वस्तूवर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि सर योगामध्ये योगासने, प्राणायाम किंवा शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला जातो. आणि सर दोन्हीचं उद्दिष्ट एक होलिस्टिक हेल्थ असणं असं आहे. रिसेंट काळामध्ये योगा किंवा मेडिटेशन याच्याकडे जास्त ट्रेंड वाढलेला आहे. हे नेमकं कशामुळे झालं? म्हणजे ते घरातल्या घरात करणं सोपं आहे म्हणून झालंय की त्याला दुसरे काही कारण आहेत? सर दुसरे एक कारण आहेत. म्हणजे 2015 साली जेव्हा युनायटेड नेशनमध्ये 21 जून हा इंटरनॅशनल योगा डे सुरू करण्यात आला, त्यानंतर सर याची व्याप्ती वाढलेली आहे. सर तसेच यमो योगा ॲप आहे किंवा आपली मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे, त्यामार्फत योगा प्रमोट केला जातं. सर तसेच मोरारजी देसाई योगा इन्स्टिट्यूट आहे की त्यामध्ये योगा आणि रिसर्चसाठी फोकस केला जातो. सर तसेच इस्रो जे सायंटिस्ट आहेत ते योगा डे दिवशी योगा डे परफॉर्म करतात. पण हे मियर एक सिम्बॉलिझम आहे असं वाटत नाही का की योगा डे सेलिब्रेट करणं वगैरे? ह्याचा एक रिअल लाईफ इम्पॅक्ट जो आहे तो कमी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? सर मला कमी आहे असं वाटत नाही. कारण कोरोना नंतर आपण पाहिलं की एक मानसिक आणि शारीरिक आपली हेल्थ चांगली असणं खूप महत्वाचा रोल प्ले करतं. त्यामुळे एक कामाची इफिशियन्सी किंवा सकारात्मक बदल आपल्यात घडून येतो. यंदाचं मेडिसिनचं नोबेल कोणाला मिळालं काय आयडिया आहे तुम्हाला? कालच डिक्लेअर झालं आय थिंक. सॉरी सर मी त्याबद्दल पाहून घेईन. ओके, ठीक. रिसेंटली आपल्याकडं खूप म्हणजे ओला दुष्काळ वगैरे घोषित करा अशी मागणी होते वगैरे. पण ह्याच्यात असं एक ट्रेंड दिसलेला आहे की काही जे शेतकरी आहेत तो खूप श्रीमंत होत चालले आहेत. काही म्हणजे मेजॉरिटी शेतकऱ्यांवरती प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासमोर जगण्याचाच प्रॉब्लेम आहे. तर हे जे मोठे शेतकरी यांच्याकडे खूप जास्त उत्पन्न होत आहे, यांच्यावर कर लावला पाहिजे की नाही? काय वाटतं तुम्हाला, लावला पाहिजे का? सर त्यासाठी आपण चेक्स आणि बॅलन्स ठेवले पाहिजेत. एक्झॅक्टली जे शेतकरी खूप मोठे आहेत त्यांचं आपण अनालिसिस केलं पाहिजे. आणि सर माझ्या मते त्यांच्यासाठी थोडासा कर लावला पाहिजे किंवा आपण जीएसटी मार्फत इनडायरेक्ट टॅक्सेस आपण घेतच असतो. आणि हे जे शेतकऱ्यांच्या संदर्भात आता पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जे त्यांना मदत करावी अशी मागणी होते आहे, तर एक अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रासमोर, एक आर्थिक दबाव खूप मोठा आहे. आर्थिक क्रायसिस मधनं महाराष्ट्र चाललेला आहे आणि नैसर्गिक संकट पण आलेली आहे. तर काही ज्या स्कीम्स आहेत, ज्या पॉप्युलर स्कीम्स आहेत, त्या बंद करून हा पैसा इकडे वळवला पाहिजे का? तुम्ही काय सजेस्ट कराल? सर कोणत्याही योजना ही लोकांच्या कल्याणासाठीच असतात. त्यामुळे त्या योजना बंद न करता आपण अदर काही मेजर्स घेऊ शकतो का याकडे पाहिलं पाहिजे. किंवा सर त्यामध्ये रिसेंट जीएसटी रिफॉर्म्स केले आहेत, त्यानुसार मार्केटमध्ये डोमेस्टिक कन्झम्पशन वाढेल की त्यानुसार आपण शेतकऱ्यांकडे तर पैसाच उरला नाही, ते काय कन्झम्पन करणार आहेत आता? हो सर. जीएसटी किती तुम्ही कमी केला, त्यांना मदत करणं हा पहिला मेन मुद्दा आहे ना. हो सर. मग तात्पुरतं लाडकी बहीण योजना बंद करून पैसा वर्ग करा अशी मागणी होते, ते काय वाटतं तसं करायला पाहिजे? सर पूर्णपणे बंद करण्यापेक्षा आपण काहीतरी ते अमाऊंट आहे ती कमी करू शकतो तात्काळ करण्यासाठी. कारण सर शेतकऱ्यांना आता मदत करणे ही आपली फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे. त्यानुसार आपण जी महिलांना जी मदत देतो त्यामध्ये ती रक्कम अर्धी करणं यासारखे उपाय करू शकतो की त्यानुसार म्हणजे महिलांना पण बेनिफिट होईल आणि सर शेतकऱ्यांनाही बेनिफिट. माझं तर म्हणणं आहे की लाडकी बहिणी योजनाच बंद केली पाहिजे. ऑलरेडी आपल्याकडे पैसेच नाहीत सरकारकडे. जो काही विकासाचा निधी आहे तो सगळा इकडे लाडकी बहीणसाठी वापरला जातोय, असं नाही वाटत तुम्हाला? किंवा अनेक जणांचं म्हणणं आहे तसं. सर लाडकी बहीण योजना आली होती तेव्हा ती बेसिकली युनिव्हर्सल बेसिक इन्कम या आधारावर आली होती. म्हणजे आपण महिलांना पैसे देतोय आणि त्यामार्फत त्या निर्णय घेऊ शकतात की ते कुठे खर्च करू शकतात. नाही ठीक आहे, मला त्याबद्दल योजनेबद्दल आक्षेप नाहीये, पण सध्या ती परिस्थिती नाहीये, शासनाची तेवढी आर्थिक कुवत नाहीये. किंवा आपण आपल्याकडे ज्यावेळी लिमिटेड रिसोर्सेस असतात, फायनान्शियल रिसोर्सेस, फंड्स लिमिटेड आहेत आणि कामं भरपूर आहेत, त्यावेळी आपण काय करणार? प्रायोरिटीज ठरवणार.
प्रायोरिटीज ठरवणार. तर मग लाडकी बहीण योजना वर प्रायोरिटीमध्ये पाहिजे की डेव्हलपमेंट, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे विकासात्मक कामं वर पाहिजेत की लाडकी बहीण योजना ही वर पाहिजे प्रायोरिटीज मध्ये? सर डेव्हलपमेंट काम आहे. मग डेव्हलपमेंट तर आता तर असं दिसतंय की लाडकी बहीण योजना जी आहे ते फंड्स येत आहेत कुठून? तर विकासाची कामं थांबलीत. अनेक जणांचे पेमेंट्स नाही आहेत, जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, विकासाची कामं थांबलीत असं दिसतं समोर. मग याकडे कसं पाहता तुम्ही? सर नक्की शॉर्ट टर्म मध्ये जो आर्थिक ताण पडत आहेत आपल्या तिजोरीवर हा एक प्रॉब्लेम आहे. पण सर लॉंग टर्म मध्ये ह्याचे खूप बेनिफिट आहे. जर आपण ही योजना पुढे जाऊन महिलांना स्किल प्रोव्हाइड केलं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. जर मी आजूबाजूच्या माझ्या भागात पाहिलं आहे की महिला त्या मिळणारे पैसे आहेत ते 5-6 महिने साठवतात आणि त्यानंतर महिला बचत गटांच्या माध्यमातून सर व्यवसाय करतात. आणि सर काही महिला आहेत की त्या लगेच पैसे खर्च करून देतात. त्यामुळे सर आपण याच्याकडे एक लॉंग टर्म सस्टेनेबल वे पाहिला पाहिजे की आपण त्याच्या मार्फत महिलांचं रिस्किलिंग अपस्किलिंग कसं करता येईल. फेअर इनफ. थँक्यू.